चला नमस्कार. न्यायालय शिपाई भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट. 7वी पासवर न्यायालय शिपाई भरती आहे. शिपाई भरतीला विचारलेले क्वेश्चन तेच घेणार, त्याचं आपण विश्लेषण घेणार. आणि शेवटचा दिवस आज आणि उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तुम्ही जर न्यायालयाच्या शिपाई भरतीची अभ्यास करत असाल, त्यासोबत तुमची 7वी पास असेल, 10वी 7वी पेक्षा जास्त कितीही चालेल, फक्त 7वी पेक्षा कमी चालणार नाही. अनेक जण 7वी पास वाले मागच्या वेळेस सुद्धा न्यायालयामध्ये शिपाई म्हणून लागलेले आहेत, जॉईन आहेत सध्याच्याला खूप सारे स्टुडंट आपले. तर 7वी पास ज्यांचे आहे त्याच्यापेक्षा 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन सगळेजण न्यायालयाच्या शिपाई भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. आता प्रश्न कसे विचारले जातात ते पाहण्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन आहेत तर पटकन सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. बघा, शिपाई भरती हे तुमचे सगळे विषय शिपाई भरतीला आहे. बॅच 1100 रुपये आहे, पण दिवाळीच्या निमित्त आपण 50% सूट दिलेली आहे. तुम्ही आज आणि उद्या जर बॅच जॉईन केली तर 549 आहे. परवापासून न्यायालय शिपाई भरतीची बॅच ही 1100 रुपये होणार आहे, त्यामुळे आज जॉईन करा शक्य असेल तर. त्याचबरोबर श्री अकॅडमी आपलं ॲप आहे, हा लोगो आहे वरचा, ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोर जाऊन, किंवा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, किंवा आपला नंबर दिलेला आहे 9552625563ला व्हॉट्सअपला हाय पाठवा. न्यायालय भरती म्हणून, न्यायालय शिपाई भरती, तुम्हाला मी या ॲपची लिंक पाठवून देईल. त्यासोबत आपला टेलिग्राम असेल आणि यूट्यूब असेल. MPSC ऑलराऊंडर हे आपलं चॅनल आहे टेलिग्रामला सुद्धा, तर त्यामुळे टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या. आता बघूया पहिला क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चनवर काय. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहे हा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न सगळ्याच न्यायालय भरतीला आजपर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर कोण आहे त्यांचा इथं फोटो आहे तुम्हाला, हे बघा, ह्या त्याच आहेत ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. पहिल्या महिला न्यायाधीश सर्वोच्च. कधी त्यांचा जन्म दिला इथं 1927 ते 2023 पर्यंत. सुप्रीम कोर्ट की पहिली महिला जज फतिमा बीवी, त्यांचं निधन असं दिलेलं आहे. तर न्यायमूर्ती फतिमा पी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहे. आणि 100% सगळ्याच एक्झामला न्यायालयाच्या यावर एक प्रश्न तुम्हाला नेहमी विचारलेला आहे. ठीक आहे, चल खालीलपैकी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश. आता हेग इथं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे, हेग या शहरामध्ये. तर त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश कोण आहेत, त्यांचे तुम्हाला इथे नाव दिले आहे. जगदीशचंद्र बसू, GV मावळकर, डॉक्टर नागेंद्र सिंह आणि RC नारायण. तर कोण आहे, तर डॉक्टर नागेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त झालेले पहिले भारतीय न्यायाधीश आहे. ठीक आहे, चल न्यायालय रिलेटेड सुद्धा तुम्हाला क्वेश्चन वारंवार विचारले, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले सेम असे क्वेश्चन. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाचं, आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती देतोय. तर नागपूर हे जे खंडपीठ आहे, या खंडपीठाची स्थापना, आता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ जे आहे त्यांच्या अखेरीत नागपूर खंडपीठ आहे, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे, ठीक आहे, अपील न्यायालय आहे, यांच्या शिपाई भरतीची जागा आहेत. आणि त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या सुद्धा खूप मोठ्या शिपाई भरतीची जागा येणार आहे. चल, तर नागपूर खंडपीठ 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली. 1 नोव्हेंबर 1956 तारीख लक्षात ठेवा, त्याची संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ 1 नोव्हेंबर 1956 ते सुरू झालेलं आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960, त्यानंतर सुद्धा हे खंडपीठ सुरूच राहिलेलं आहे. स्थापना कधीची आहे या खंडपीठाची, तर 1 नोव्हेंबर 1956 ची स्थापना आहे. 1 नोव्हेंबर 1956 पासून नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठाचं कामकाज सुरू झालं. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या नंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर या खंडपीठाचं काम सुरूच होतं. आणि सध्याच्या घडीला एकूण 4 खंडपीठ आहेत. समोर त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ प्रश्न घेतलेला आहे, काळजी करू नका. तुम्हाला बॅच जॉईन करायची, पटकन बॅच जॉईन करा. त्याचसोबत हा आपला नंबर दिलेला आहे बघा,
या नंबरला बॅच जॉईन करायचा असेल तर संपर्क करा. 9552 62 95 63 हा जो नंबर आहे या नंबरला तुम्हाला सेव्ह करून ठेवा. गोविंद नवल सर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि सर न्यायालय शिपाई भरती म्हणून आपलं जे ऍप आहे, हे जे तुम्हाला ऍप दिसतं या ऍपची मी तुम्हाला लिंक पाठवतो. ऍप डाउनलोड करून घ्या, त्यात रजिस्ट्रेशन करा. त्यात पेड कोर्सेस नावाचं पहिलंच ऑप्शन त्यात ही बॅच दिलेली आहे. ओके, चला. मुंबई, मद्रास आणि कोलकाता. कुठं? मुंबई, मद्रास आणि कोलकाता. मद्रास म्हणजे आजचं चेन्नई. मद्रास म्हणजे कोण? आजचं जे चेन्नई शहर आहे त्यावेळेस मद्रास. ठीक आहे. म्हणजे मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे इथं भारतातील पहिलं उच्च न्यायालय कधी स्थापन झालं? भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कधी स्थापन झालं? तर 1861 चा कायदा आहे. 1861 चा जो कायदा आहे या 1861 च्या कायद्याने 1862 या दिवशी कोलकाता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झालेले आहेत. कायदा कधीचा आहे? तर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारतील की कुठल्या कायद्याने कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे? तो कायदा आहे 1861 चा कायदा. कुठला? 1861 चा. आणि कधी स्थापन झालेले? तर 1862. 1862 या दिवशी मुंबई, मद्रास आणि कोलकाता या न्यायालयाची स्थापना झाली. याची संपूर्ण डिटेल आपण माहिती पाहूया. त्या जुन्या इमारती पहा न्यायालयाच्या तुम्हाला दाखवल्या असतात. आता मुंबई, मद्रास आणि कलकत्ता भारतातील पहिली उच्च न्यायालय 1862 ला स्थापन झालं. कधी? 1862. 1862. ओके. त्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालय सगळ्यात पहिलं स्थापन झालं कधी? तर ते 14 मे 1862. पहिलं उच्च न्यायालय कुठलं? तर कलकत्ता. कधीच? 14 मे 1862 रोजी स्थापन झालंय. मुंबई आणि त्याच्यानंतर मग मद्रास उच्च न्यायालय. मुंबई कधी? तर 26 जून 1862 ला मुंबई उच्च न्यायालय स्थापन झालंय आणि 15 ऑगस्ट 1862 ला मग मद्रास उच्च न्यायालय स्थापन झालंय. पहिलं कलकत्ता 14 मे, दुसरं मुंबई 26 जून, तिसरं मद्रास 15 ऑगस्ट, असे 3. कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना 14 मे ची आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 26 जूनची आहे आणि मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना 15 ऑगस्ट. तीनही 1862 चे आहे. 1861 चा जो कायदा आहे त्या कायद्याने यांची स्थापना झालेली आहे. पुढचं, ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल शिपाई भरती पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये ऑफर आहे. परवापासून 1100 रुपये असणार आहे. बघा आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, खूप इंटरेस्टिंग महत्वाचा प्रश्न आहे. 2 किंवा अधिक घटक राज्य. बघा 2 किंवा अधिक घटक राज्य म्हणजे आपलं एक महाराष्ट्र राज्य आणि दुसरं गोवा राज्य. ठीक आहे. मग 2 किंवा अधिक घटक राज्य, एक महाराष्ट्र धरूया आणि दुसरं गोवा धरूया, व केंद्रशासित प्रदेश. आता आपल्या बाजूला दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. म्हणून 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. मग आता महाराष्ट्र विचार केला, महाराष्ट्राचं मुंबई उच्च न्यायालय जे तर ते गोव्यासाठी सुद्धा लागू आहे आणि दादर नगर हवेली सुद्धा लागू आहे. म्हणून काय म्हटलंय की 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने केलेली आहे? आणि ती घटनादुरुस्ती आहे 7वी घटनादुरुस्ती. कितवी? 7वी जी काय घटनादुरुस्ती झाली या 7व्या घटनादुरुस्तीने ही तरतूद केली. आता डिटेल मध्ये संपूर्ण तरतूद काय आहे ते आपण बघून घेऊया. बघा 2 किंवा अधिक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद ही 7व्या घटनादुरुस्ती कायद्याने केलेली आहे. आणि 7वा घटनादुरुस्ती कायदा कधीचा आहे? तर 1956 चा हा 7वा घटनादुरुस्ती कायदा आहे. कधीचा आहे? 1956. हे सुद्धा तुम्हाला विचारतात. या दुरुस्तीने राज्याचं वर्गीकरण रद्द केलं आणि केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय अधिकार क्षेत्र वाढवण्याची तरतूद केलेली आहे. आता 7वी घटनादुरुस्ती 1956 याने काय केलं? या दुरुस्तीमुळे भारतीय संसदेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यासाठी किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार प्रदान केलाय. कुठल्या घटनादुरुस्ती? 7वी घटनादुरुस्ती 1956 ची कलम 231. आता कलम 231 मध्ये काय दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला अनेक वेळा कलम 231 विचारतात, लक्षात ठेवा. संविधानातील कलम 231 स्पष्टपणे नमूद करतं की संसद
बघा काय, संसद कायद्याद्वारे 2 किंवा अधिक राज्यासाठी एक सामान्य उच्च न्यायालय स्थापन करू शकतं, हे कलम 231 सांगतं. मग कलम सुद्धा विचारतील. घटना दुरुस्ती किती वेळ, 7वी, कधीची आहे, 1956ची, त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठं आहे, आता तुम्हाला प्रश्न दिला मुंबई उच्च न्यायालय, या मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठं आहे, तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिलेत. ठीक आहे, हे मुंबई उच्च न्यायालय. आता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठं आहे, पुण्याला आहे का, अमरावतीला आहे का, ठाण्याला आहे का, नाही तर कोल्हापूरला. आताच अलीकडे 4थं खंडपीठ, एकूण तुम्हाला 3 खंडपीठ माहित असतील, तर आता मुंबई उच्च न्यायालयाचं 4थं खंडपीठ स्थापन झालं ते कोल्हापूर इथं. मग एकूण मुंबई उच्च न्यायालयाचे 4 खंडपीठ आहेत. किती आहेत, 4. किती आहेत, 4. एक जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गोवा, तुम्हाला गोवा देतील किंवा पणजी देतील, लक्षात ठेवा. आणि 4थं आत्ताचं कोल्हापूर. 4थं काय, कोल्हापूर. आत्ताच 4थं झालेलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरचं आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्हाला प्रश्न दिलाय की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठं आहे, पुण्याला नाहीये, अमरावती नाही, ठाणे नाही, तुम्ही तो कोल्हापूर आहे का नाही, इथं मुंबई दिसना, छत्रपती संभाजीनगर दिसना, नागपूर दिसना, गोवा दिसना. तर लक्षात ठेवा 4थं खंडपीठ कोल्हापूर इथं स्थापन झालेलं आहे. त्याच्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ नाही, तर टोटल 4 खंडपीठ आहेत. प्रश्न विचारतील मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत, तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण 4 खंडपीठ आहेत. किती आहे, 4 खंडपीठ. कुठं कुठं आहेत, 1 नंबर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, गोवा आणि कोल्हापूर, हे 4 लक्षात ठेवा. ओके, तर या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती आहे. नागपूर प्रमुख खंड 1956 पासून आहे. 2 नंबरचं छत्रपती संभाजीनगर दुसरा आहे, पणजी गोवा तिसरा आहे, आणि कोल्हापूर हे 4थं खंडपीठ कधी आहे, तर ऑगस्ट 2025 पासून हे कार्यान्वित झालेलं आहे. ऑगस्ट 2025 4थं खंडपीठ. यावर प्रश्न तुम्हाला विचारतील. आणि बॅच जॉईन लवकर करून टाका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. ओके, चला. राज्यातील पहिलं कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेलं आहे, कुठलं, तर बाल न्यायालय. मुंबई, नांदेड, नाशिक की पुणे, तर पहिलं बाल न्यायालय कायमस्वरूपी पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले. कुठं, पुणे. यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर भारतातील 25वं उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले, भारतातलं 25वं उच्च न्यायालय कुठं, गुवाहाटी, हैदराबाद, पणजी की कुठं, अमरावती. आता अमरावती आपला सुद्धा जिल्हा आहे, अमरावती आहे का नाही, अमरावती. तर हे अमरावती आपलं महाराष्ट्रातलं 25वं नाही, तर हे आंध्र प्रदेश मधलं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे राज्य, आंध्रमधून तेलंगणा वेगळं झालेलं आहे. आता अमरावती हे 25वं उच्च न्यायालय ठरलेलं आहे. कुठलं आहे, तर हे आहे आंध्र प्रदेश. कुठलं आहे, आंध्र प्रदेश इथलं, लक्षात ठेवा. नाही तर म्हणतात मग अमरावती आपला पण जिल्हा आहे अमरावती, ते झालं का नवीन 25वं न्यायालय, नाही, लक्षात ठेवा. ओके, चलो. 1 जानेवारी 2019 हे उच्च न्यायालयाचं कार्यान्वित झालेलं आहे. कुठलं, तर अमरावती, आंध्र प्रदेश मधलं 25वं उच्च न्यायालय आहे. ओके, 1 जानेवारी 2019 पासून. हा, इथे दिलं थोडस. आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन झाल्याच्या नंतर तेलंगणापासून वेगळं उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे, आणि ते 25वं उच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. आता सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश बघा, न्यायाधीशाची संख्या कोणाची, पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवायची आहे, तर मग तू संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, उच्च न्यायालयाला आहे, सर्वोच्च न्यायालय, इथे काय सरन्यायाधीशाला आहे, राष्ट्रपतीला आहे, पंतप्रधानाला आहे की संसदेला आहे, तर संसदेला. लक्षात ठेवा, न्यायालयाची जी काही संख्या आहे, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय, ती संख्या ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार हा संसदेला आहे. कुणाला आहे, संसद. पुढे प्रश्न घेतलेला आहे, संसदेला आहे, तर मग संसद मध्ये कोण कोण समाविष्ट होत असतं, तो समोर प्रश्न आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण घेऊया. आता बघा, संसदेचा अधिकार दिलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जे आहेत, त्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे.
संसदेला कायद्याद्वारे न्यायाधीश संख्या निश्चित करण्याचा किंवा त्या संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. आता संसदेचा अधिकार काय सांगतंय की भारतीय संविधानातून संसदेला सर्वोच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहे ती संख्या त्या संख्येमध्ये वाढ करता येते किंवा ती संख्या कमी करायची असेल तर कमी सुद्धा करता येते. आता काही इथं ऐतिहासिक बदल दिले. संसदेने वेळोवेळी न्यायाधीशांची संख्या बदललेली आहे. 1950 मध्ये संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये 8 न्यायाधीश होते. 8 न्यायाधीशापासून सुरुवात होऊन 2008 मध्ये 31 न्यायाधीश झाले. 2008 ला किती 31 न्यायाधीश झाले आणि सध्याच्या घडीला सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशासह एकूण 34 न्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा, कधी कधी न्यायाधीश संख्या सुद्धा विचारतात की सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहे. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. काय संसदेत कोणाचा समावेश होत नाही? सर्वोच्च न्यायालय, राज्यसभा, राष्ट्रपती, लोकसभा. तर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. तर संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? कोण? आपण अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल संसद संसद हा शब्द प्रयोग केला असेल तर संसद ही कोणापासून बनते, कोण कोण मिळून संसद तयार होते? तर लक्षात ठेवा, नंबर 1 आहे राष्ट्रपती. कोण आहे? एक आहेत राष्ट्रपती. कोण? राष्ट्रपती. नंबर 2 लोकसभा. कोण? नंबर 2 लोकसभा. एक राष्ट्रपती, नंबर 2 लोकसभा आणि नंबर 3 राज्यसभा. नंबर 3 काय? राज्यसभा. हे 3 मिळून संसद तयार होते. हे 3 मिळून काय होते? संसद. मग प्रश्न तुम्हाला हाच आहे की संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर सर्वोच्च न्यायालयाचा होत नाही. राज्यसभा, राष्ट्रपती आणि लोकसभा मिळून त्या ठिकाणी संसद तयार होते. पुढचं राष्ट्रपती. राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग असून तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य हा नसतो. कुठल्याही सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती नसतो. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. तुम्हाला प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे की संसदेचं कनिष्ठ सभागृह कुठलं आहे? तर लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, पण अधिकाराच्या दृष्टीने ते वरिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, ज्यांना लोकांचं सभागृह म्हणतात कारण लोक प्रत्यक्ष निवडून देतात खासदारांना. ठीक आहे. राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. तुम्हाला विचारतात की संसदेचं वरिष्ठ सभागृह कुठलं आहे? राज्यसभा. पण अधिकाराच्या बाबतीने ते कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. त्यांना राज्याची परिषद असंही म्हणतात राज्यसभेला. संसद कोण म्हणून तयार होतं? तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. एवढं लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. खूप महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. न्यायालय भरतीला सेम याच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही त्या ठिकाणी बॅच अजून जॉईन नसेल केली तर पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या. फक्त आणि फक्त आज आणि उद्याचा दिवस ऑफर आहे. 549 रुपयामध्ये तुमची संपूर्ण शिपाई पदभरती. अनेक मुलं मागच्या वेळेस शिपाई पदभरती 7वी पास वाले सुद्धा न्यायालयात लागलेले आहेत. त्याच्यामुळे तुमची 7वी पास असेल, 10वी पास असेल, 12वी पास असेल तर लवकर तुम्ही बॅच जॉईन करा. हा नंबर दिला, या नंबरला फक्त व्हॉट्सअपला हाय आणि न्यायालय भरती टाकवा. आपलं जे ॲप आहे श्री अकॅडमीचं याची तुम्हाला लोगो दिलाय मराठीमध्ये श्री अकॅडमी असं टाका. तुम्हाला हा लोगो मिळेल प्ले स्टोअरला किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. आणि सर्व महाराष्ट्रातील जे काय आहे ज्यांना सरकारी नोकरीची खूप अपेक्षा आहे, तयारी करतायत, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांची 7वी पास असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, ते सगळेजण या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. चला थांबतो.